ए तुम्ही शिक भाकरी शिक. या बघ कसं आल्या गोल गोल बुल. सगळ्यांना माहितीये मला भाकरी येते. या सरकारची झाकणं उघडण्यासाठी, कानातली बोळे काढण्यासाठी सर्व आज हा समाज उलगुलान घेऊन आदिवासी विकास विभागावर धडकवेल. या खासगीकरणामुळे आपल्या आदिवासी समाजाचं आरक्षण हे संपुष्टात आणलेलं आहे. राईट टू एज्युकेशनच्या जो काही अधिकार आहे, कायदा आहे, त्या कायद्याचं पूर्णतः उल्लंघन ह्या सरकारने केलेलं आहे. शाळेवरती शिक्षकच नाही, याच्या आता यांनी चाचण्या घेतल्या परीक्षा, तर त्या पोरांना जर मास्तरांनी शिकवेलच नाही तर त्या पोरा शिकतील कशी आणि आमची पुढची पिढी आदिवासी समाजाची ती शिकल कशी आणि पुढे जाईल कशी. बीजेपी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, अशोक विखे मुर्दाबाद. भाषण बंद. तुमचं राजकारण तुमच्या घरी ठेवा. तुम्हाला आता सांगतो इथं कोणी गोंधळ केला तर गोंधळ होणार. मित्रांनो, जय आदिवासी जय जवाहर. तर आज मी अंबरनाथ मध्ये माझ्या जिजूंच्या घरी. तुम्ही बघू शकता सिम्मी पण रेडी झालेली आहे. जिजू ते पण आहेत, रेडी झालेले आहेत. आणि माझी मट्टी ताई आहे ती इकडे भाजी बिजी करायला लागली आहे. आणि बाकी आमचा एक त्यांचा मुलगा आहे तो इकडे भाकरी बुजणार. येता तुला? हा येता. आई त्याला मदत करीत इकडं. आणि बघ भाकरीकडे आणि बुजल्या. ए तुम्ही शिक भाकरी शिक. या बघ कसं आल्या गोल गोल बुल. सगळ्यांना माहितीये मला भाकरी येते. अशा ताई भाकरी येते का नाही मला? नाही येत ना. मग फुगते आहे ना याच्या ऐकावं काव भाकरी. हा फुगून टाकू का मग? हा फुगय तो परत आपण कुंक चाललो मग त्या सांगू तू. तर मित्रांनो, आम्ही चाललोय नाशिकला, कारण तिकडे जन आक्रोश मोर्चा आयोजित केलाय. कारण आपल्या न्याय हक्कासाठी म्हणजे आमचे आदिवासी बांधव तिकडे महिना होऊन गेला उपोषणाला बसलेत, पण त्यांच्यावर दुर्लक्ष केला जातो. तर तुम्ही काय बोलू शकता? गेले 1 महिन्यापासून आपले आदिवासी लोक तिथे उपोषणाला बसलेत. सरकारचं बिलकुल लक्ष नाही त्याच्यावर. सरकार बोलायला तयार नाही, त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही. तर त्याच्या न्याय हक्कासाठी आपण पण त्यांना पाठिंबा द्यायला चाललोय. सगळ्यांनी जागृत राहा आणि एकजूट व्हा आणि संघर्ष करा. तर मित्रांनो, हीच ती खरी वेळ आहे. आपले अधिकार, आपले हक्क आणि उलगुलान आंदोलन करण्याची खरी वेळ. आणि त्यासाठीच जन आक्रोश मोर्चा आयोजित केला आहे नाशिक येथे. तर आम्ही त्यासाठी नाशिक मध्ये चाललोय. आणि ठिकाण आहे तपोवन मैदान, ते आदिवासी विकास विभाग. जय आदिवासी जय आदिवासी. फायनली आता हम लोग अभी निघ रहे आणि इकडे आमची सगळी मंडळी रेडी झाली आहे. मित्रांनो चला आता फटफट इकडून से निघू. आणि टाइम नको तिकडे, आम्हाला लवकर पोहोचायचंय पण जरा उशीर झालाय. तर मग काय ना, आता पटापट निघतो. बाकीची मंडळी अजून यायची बाकी आहे. अरे दादाची गाडी आहे. तर चला मग आजच्या दिवसात काय काय वाटतं सगळा तुम्हाला दाखव. तू आशीर्वाद असू द्या. चल बाबा येऊ का? चला चल टाटा कर बाळा. टाटा बाळा, टाटा कर. टाटा टाटा ना तवा बरोबर बोललो तो ना तवा. तर चला मित्रांनो, आणि या आमची डायरेक्ट युवा नाही आज डायरेक्ट आवडा लांबला चक. त्याच्यात किती जण बाकी इकडे सामान ठेवलाय बाकीच्यांनी. बाकी सीमेला इकडे पोकार, तू इकडे मंग्या पोकारून द्या हे झालं. आणि आपला माहितीच आहे ना तुम्हाला. काय बोलतो अरे बाबा? एकदम मस्त. मोर्चाला जन आक्रोश मोर्चा सर्वात मोठा मोर्चा होणार आहे आणि सर्व भारतातील लोक येणार आहेत तिथं. मग बघू आजच्या दिवसात काय कसं काय वाटत तुम्हाला सगळा दाखव. तू तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा, कारण पाऊसही पडवतो. पाऊस पडला तरी आपल्याला काय थांबायचं ना, कारण आपले न्याय हक्कासाठी लढणं खूप गरजेचं आहे आता. काय बाबा बरोबर ना? 1 नंबर. तर चला मित्रा, आता आम्ही पोचलो थेट आपले अंबरनाथचे CNG पेट्रोल पंप. कारण कसं गाडीचा पोट भरायला लागल तर आम्हाला मोर, कारण आम्ही तशा भाकरी बांधून आणल्या काय राहत्या पक्क्या आणल्या पक्क्या. असं टेन्शन ना आज. तर चला गाडीचा पोट भरू आणि मग डायरेक्ट निघून. मित्रांनो आम्ही आता निघलोत आणि आसनगाव क्रॉस केलंय. पाणी बराच पडत तुम्ही बघू शकता. आणि इकडं सगळ्यांना आणि हे बघा मित्र, भुका लागल्या सगळ्यांना. मस्त भाकरी बिकरी आहे आणि मग आईस्क्रीम खाल्ला. हा तू त्याच कर, गोड बंद आहे आणि आईस्क्रीम खाते. जर नाही खाल्ला ना मित्र
भाजी काच आहे दादा? मुंगाची मुगाची नाही बघा मित्र. वाटाण. तर चला उलाला पोचायच्या आधी खाऊन देतो. मित्रांनो, आम्ही कसारा घाटात पोहोचलो होतो आणि समोर देखलं तर काय पुरा दुकान रोड भरून गेला. आता मित्रांनो, कसारा घाटामध्ये एवढा धुक्क बसलंय ना, म्हणजे आमच्या त्याच्यात काही वेगळ्या भाषेत फॉर्म सांगता, पण आमच्यात धुका सांगता. धुका मग तुम्हाला दाखवत एवढं खतरनाक बसलंय ना, काही बायको इकडं बेवाय लागली आणि आमचा हॅवी ड्रायव्हर आहे. आणि मग तुम्हाला दुकानला खतरनाक आहे, म्हणजे जरा मोर काय दिसत ना, म्हणून गाड्या तुम्ही सांभाळून चालवा, आम्ही सांभाळून चालायचो. म्हणजे मित्र हो, काही गाड्यांना पुढे चालवता ड्रायव्हरांना येत नाही म्हणून साईडला पार्किंगला लावून ठेवलेत. आणि अशा धुक्यामध्ये ना तुम्ही तुमचे ते लाईट नसते इंडिकेटर चालू ठेवा मागचे म्हणजे आणि समोरचे, जेणेकरून समोरच्या गाडीला मागून येणाऱ्या गाडीला समजेल का पुढे गाडी आहे. नाही तर धडका धडक होऊन जाईल. म्हणजे प्रवास सुखात झाला पाहिजे. तर चला आम्ही आस्ते आता मित्रांनो जातून तुम्हाला डायरेक्ट भेटतो नाशिकला. आणि मित्रांनो, जाता जाता आम्हाला रस्त्यात आमची इन्स्टा युट्यूब फॅमिली भेटली. ते पण चालले होते मोर्चाला, पण त्यांना आमच्या सोबत फोटो काढायचा होता. म्हटलं आपली फॅमिली आहे तर एवढं तर त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. मग आम्ही फोटो काढले आणि थेट निघलो नाशिकच्या मोर्चासाठी. असंच प्रेम असू दे ना. मित्रांनो, आम्ही नाशिक मध्ये पोहोचलोय आणि एक या आमच्या सगळ्या मोर्चांचे जे आहेत त्यांच्या गाड्या वगैरे पूर्ण मोर्चा. चला, आणि आपल्या व्यवस्थेसाठी म्हणजे सहकार्य करण्यासाठी सगळे पोलीस बंदोबस्त वगैरे सगळे आहेत. आणि आज समजात मोठा मोर्चा आहे, म्हणजे आपल्या भारतातले लोक सगळे येणार आहेत तिकडं. न्याय हक्कासाठी लढणं खूप इम्पॉर्टंट आहे. जो आम्ही व्हिडिओ बनवतो ते हेच कारणाने की माणूस आता किती वर्ष जगत नाही जगत ते कोणाला माहिती नाही, पण या व्हिडिओच्या साहाय्याने पुढच्या पिढीला माहिती पडेल की आपल्यावर कसं अत्याचार झाले होते. तेच आता बघू. चला, आजचा तो आमचा उलगुलन जन आक्रोश मोर्चा आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो. आमचे पूर्ण आदिवासी बांधव जमा झालेले आहेत. तुम्ही रॅली बघू शकता, पूर्ण इकडनं आलेली आहे. जय आदिवासी दादा. तर 48 दिवसापासून आपले आदिवासी बांधव नाशिक येथे आंदोलन करत आहे आणि अजूनही त्यांना न्याय भेटला नाही. तर उलगुलन जन आक्रोश मोर्चा ठेवलाय. तो का ठेवलाय? नक्कीच एक सांगावं लागेल मला की संविधान धोक्यात आहे हे वाक्य आज परिपूर्ण आपल्याशी जुळतंय. आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रामध्ये जर आपण खासगीकरण जे आलेलं आहे, या बांधवांसाठी जे खासगीकरण करत आहे त्या खासगीकरणातून कुठं आरक्षण दिसतंय, कुठल्या गोष्टी बाबी आपल्या बाबतीत सकारात्मक दिसत आहे. आणि म्हणून हा जो उलगुलन जन आक्रोश मोर्चा आहे हा खास आज आदिवासी विकास विभागासाठी केलेल्या खासगीकरणाच्या विषयावरती आहे आणि इतर ज्या आदिवासी समाजाच्या समस्या आहेत त्या संदर्भामध्ये आहे. आम्ही गेल्या 47-48 दिवसापासून ओरडून सांगतोय की शासनाने जागे व्हावे, परंतु मला असं वाटतं की आदिवासी समाजाचा आवाज त्या शासनापर्यंत जात नव्हता. आणि म्हणून सकल आदिवासी समाजाच्या अनेक संघटना असतील, लोकप्रतिनिधी असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक क्षेत्रातले असतील, या सगळ्यांनी आता एकवटलेले आहेत आणि या सरकारची झाकणं उघडण्यासाठी, कानातली बोळे काढण्यासाठी सर्व आज हा समाज उलगुलान घेऊन आदिवासी विकास विभागावर धडकवेल. आणि मला तर वाटतं नुसतं आदिवासी विकास विभाग मंत्रीच नाही तर सचिव असेल, आयुक्त असतील, जे आदिवासी समाजाच्या विरोधक आहेत त्यांना हटवण्याची मागणी सुद्धा आज या मोर्चातून होणार आहे. जय आदिवासी. मित्रांनो, गाडी आम्ही पार्किंगला लावली आहे. मग याच्यानंतर आता आम्ही जाऊन जे आमचे मोर्चा निघलाय त्यामध्ये मग तिकडंच तुम्हाला सगळं दाखवतो. मित्रांनो, नाशिकमध्ये पण जेव्हा आम्ही मोर्चासाठी थांबलो तेव्हा इन्स्टा युट्यूब फॅमिली भेटली. त्यांना फोटो काढायचे होते. म्हटलं मोर्चा येईपर्यंत मग त्यांच्यासोबत फोटो काढून घेतले. मित्रांनो, इथे थोडी आपली इन्स्टा युट्यूब फॅमिली भेटलेली, पण आपण खास करून आज मोर्चासाठी आलोय. आणि इकडे आपले सगळे पोलीस सहकार्यासाठी आहेत, त्यांना पण खूप मनापासून धन्यवाद. तुम्हाला वाटत होय आवडीच मंडळ आहे, आता अजून बरीच आहे काय हो? लंबी लाईन आहे मित्रांनो, क्या बताऊ. तू पहिल्यांदा आले ना? मी पहिल्यांदा आले मित्रांनो. तर चला, आमचे दादा वगैरे मस्त इकडे त्यांना
निहार त्यांचा मुलगा, हे दादा आहे आमच्या सोबत आहेत आणि हे आपले राहुल शेठ आहे तो. आणि फायनली मित्रांनो आमचा मोर्चा आला आणि मग आम्ही पण मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी रेडी झालो. माझ्या विद्यार्थ्यांना पुढे घ्या आणि माझ्या बांधवांनी मागे थांबा. भगवान बिरसा मुंडांचा देशाला भारत माता म्हणतो, पण याच भारत मातांच्या या भगिनींची आपण दुर्दशा बघतो आहे. अजूनही समाज जागृत होणं गरजेचं आहे. जेव्हा वेळ आली, पैसा दिसला आणि खाजगीकरण जे आपण म्हणतो की सगळीकडे खाजगीकरण होणार आहे आणि हे खाजगीकरण होत असताना पहिला प्रयोग करायचा तर सगळ्यात सोपा विभाग म्हणजे आदिवासी विभाग. निधी द्यायचा, लाडकी बहीण योजना, आदिवासी विभाग. कोणतंही काही असलं की पहिले फक्त आदिवासी विभाग दिसतो. परंतु या ठिकाणी जीही मंडळी आलेली आहेत, वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी आलेले आहेत. आता थोड्या वेळामध्ये माननीय खासदार गोवलदादा पाडवी पण या ठिकाणी येणार आहेत आणि प्रवीण दादा चौरे हे पण या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. जय जवाहर, जय आदिवासी. आमच्या मागण्या पूर्ण करा. आदिवासी मंत्र्याचं करायचं काय? नोकरी आमच्या हक्काची, बच्चे को सिखाना है. बीजेपी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, बीजेपी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ. बात करो, बात करो, बात करो, बात करो, बात करके खाजगीकरण रद्द करो, रद्द करो, रद्द करो. सांगा पुलिस को आगे करती है, पुलिस को आगे करती है. मित्रांनो, आम्ही जे थांबलोय ना, हे बघा तुम्ही वाचू शकता, जिल्हा अधिकारी तथा जिल्हा दंड अधिकारी. तर मग इथून आम्ही जाणार जिकडं आमचा मेन कार्यक्रम, सगळे आदिवासी बांधव जमा होणार तिकडं. आणि माझी बायको आहे देख, ए बायको इथं कशी छत्र्यात एकली दपली गडीन काय व काय वाटत का ना इकडे नवरा भिजवतो हा छत्र्यात बसा आली. तर चला मित्रा हो, व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू करा. देखो देखो कौन आया, आदिवासी से आया. देखो देखो कौन आया, आदिवासी से आया. पैसा भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. या हक्क आणि अधिकाराच्या लढाईला आपला फायदा येत आहे. पैसा हा जरी एक भाग असला किंवा या ठिकाणी जरी बाह्य स्वतःची प्रक्रिया असली, पण बाह्य स्वत म्हणजे पैशाला या ठिकाणी छाटण्याचं काम केलं जात आहे, आपलं आरक्षण छाटण्याचं काम केलं जात आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं खास करून की आदिवासी विकास विभाग हे दोन प्रकारच्या शाळा चालवतोय. एक अनुदानित आश्रमशाळा आणि दुसरं विनाअनुदानित आश्रमशाळा. काही संस्था ह्या आश्रमशाळा चालतात आणि काही संस्था ह्या शासकीय आश्रमशाळा आहेत. विनाअनुदानित आश्रमशाळा या संस्था चालवतात, त्या ठिकाणी सरळ नेहमीप्रमाणे शिक्षक भरले जातात, त्यांना पगार दिला जातो आणि तेच आदिवासी विकास भवनमध्ये दुसरा जो पार्ट आहे, त्या ठिकाणी आदिवासी विकास विभाग हा शासकीय शाळा चालवतो, आश्रमशाळा. त्या शासकीय आश्रमशाळेमध्ये मात्र बाह्यस्वत प्रक्रिया आहे. म्हणजे एकाच ठिकाणी एकाच घरामध्ये दोन भाग, म्हणजे एकाला वाढायचं आणि दुसऱ्याला वाढायचं नाही, अशी जर प्रक्रिया सुरू असली तर मग या ठिकाणी मोठा भाला आमच्यावरती आलाय. देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद, भारत माता की. मित्रांनो, आपल्या सोबत आहे इगतपुरीचा बुलंद आवाज बेबीताई. तर त्यांचं म्हणणं काय आजच्या मोर्चाबद्दल? ताई, काय बोलू शकता तुम्ही? सर्वांना जय आदिवासी. आज आदिवासी समाज उतरलेला आहे, तो बंद करावा याच्यासाठी, कारण खाजगीकरण आणलेलं आहे. त्या आदिवासी समाजाला कुठेतरी होत आहे, कारण आम्ही मुलं शिक्षणासाठी सगळे बोलतात का शिक्षण फक्त शिक्षण घेता, म्हणून तसं काही नाही.
शाळेत आहे. आज 2 महिन्यापासून मुलं आंदोलन चालू आहे आणि ते आंदोलनात सगळं शिक्षक आहे इकडं नाशिकला आणि त्या आश्रमशाळेवरती शिक्षकच नाही. यांच्या आता यांनी चाचण्या घेतल्या परीक्षा, तर त्या पोरांना जर मास्तरांनी शिकवेलच नाही तर त्या पोरा शिकतील कशी आणि आमची पुढची पिढी आदिवासी समाजाची ती शिकल कशी आणि पुढे जाईल कशी. एवढं बोलते आणि माझा 2 शब्द थांबवते. सगळ्यांना असं माफ करा आणि जय आदिवासी. हम हमारा हक मांगते हैं, नहीं किसी से भीख मांगते, कौन म्हणता देत नाही, याच्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो, आपल्या सोबत आहे नवनाथ सर, बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष. तर आजचा महामोर्चा आहे, तर त्यांच्या मागण्या काय ते आपण ऐकून घेऊया. आपली पहिली मागणी आहे की जी मुलं शासकीय आश्रमशाळांवरती कर्मचारी म्हणून वर्ग 3 आणि वर्ग 4चे जे कर्मचारी आहेत ते लोकांनी 7-7, 8-8 वर्ष काम केलेलं आहे, काहींनी 9 वर्ष केलेलं आहे, काहींनी 5 वर्ष केलेलं आहे. ही मुलं तेव्हा काम करत होती, ते सरकारला चालत होतं, कॉन्ट्रॅक्ट बेस होती. आणि आता ही लोक गव्हर्नमेंट म्हणत आहे की बाबा हा मुळात जे BJP सरकार आलं त्यानंतर खऱ्या अर्थानं ह्या लोकांवरती यांच्या नोकऱ्यांवरती गदा आली आणि मग आता हे मंत्री आणि ही सगळी मंडळी सांगते की बाबा आता जे आहे ते बाह्य स्रोतांद्वारे ते कर्मचारी भरले जाणार. मग ह्या लोकांनी 5-5, 10-10 वर्ष तिथं काम केलेलं आहे. हे लोकांनी करायचं काय? यांना त्यांच्या नोकरीमध्ये संरक्षण मिळावं, त्यांना त्या सेवा संरक्षण देण्यात यावं शासनाकडून, ही आमची पहिली मागणी आहे. त्यानंतर सरकार जे म्हणते की आम्ही बाह्य स्रोतांद्वारे शिक्षक पद भरती करू, बाह्य स्रोतांद्वारे जे कर्मचारी आहेत ते भरती करू, हे आम्हाला मंजूरच नाही आहे. हा आदिवासी समाजावरती मोठा घाला आहे, आमच्या संविधानिक अधिकारांचा हनन आहे. आणि असं जर होत असेल तर आम्ही या सरकारच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडलेलं आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आजचं हे आंदोलन आहे. जर हे सरकार आमच्या नोकऱ्या आणि आम्हाला ते संरक्षण आमच्या मुलांना देत नसेल तर अशोक उईकेंनी राजीनामा द्यावा, देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा. आमच्यावरती असंविधानिक अधिकारामधून तुम्ही जर अशी सगळं काही कारस्थान करत असेल तर हे कदापिही आदिवासी समाजाला मान्य नाही. आणि बिरसा ब्रिगेडचं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामधून या बाबतीमध्ये तुम्हाला नक्कीच जा विचारल्याशिवाय राहणार नाही. गेली 2 महिने होत आले, तिथले जे विद्यार्थी आहेत, कर्मचारी इकडे आंदोलनामुळे असल्यामुळे त्या शाळांमध्ये शिक्षक नाही आहेत त्यांना शिकवायला. तिथं जे काही सहाय्यक म्हणून जे कर्मचारी काम करत होते ते कर्मचारी तिथं नाही आहेत. त्या लहान लहान मुलांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शैक्षणिक नुकसान होत आहे. राईट टू एज्युकेशनच्या जो काही अधिकार आहे, कायदा आहे, त्या कायद्याचं पूर्णतः उल्लंघन ह्या सरकारने केलेलं आहे. त्याच्यामुळे नैतिकता म्हणून ह्या अशोक उईकेंनी पहिला राजीनामा द्यायला पाहिजे, तरच आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ, अन्यथा आम्ही आंदोलन घेणार नाही. याच्यानंतर अजून आंदोलन तीव्र होईल, याची शासनाने दखल घ्यावी. आदिवासी समाजाचे रोजंदारी वर्ग 3, वर्ग 4चे कर्मचारी आदिवासी आयुक्तालयावरती बेमुदत उपोषणाला बसलेले, परंतु जे सुस्ताडासारखं झोपलेलं सरकार आहे, गेंड्याच्या कातडीचं जे मनोवादी भाजपा सरकार आहे, ते अजूनही आदिवासी रोजंदारी शिक्षक आणि ते इतर वर्ग 3, वर्ग 4चे जे आपले कामाटी शिवपैकी हे जे लोक आहेत ते बसलेले, त्यांच्याकडे अजूनही लक्ष देत नाही. त्यामुळे सर्वप्रथम या मनोवादी मोदी सरकारचा जाहीर निषेध आणि या सुस्ताडासारख्या झोपलेल्या सरकारच्या छाताडावर बसून या आजच्या उलगुलांच्या माध्यमातून त्याच्या नरडीचा गोट घेऊन खऱ्या अर्थाने या रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी उलगुलाने. आणि आपण बघतोय जे कर्मचारी 1 वर्षापासून काम करतात, सरसकट सगळ्या कर्मचाऱ्यांना बाह्यस्रोतद्वारे त्यांना आदेश न देता त्यांना आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे जो आदेश दिला जायचा 11 महिन्याचा, तो आदेश तात्काळ द्यावा. कारण हे त्यांच्या हक्काचं आहे, एक नाही कोणाच्या बापाचं. त्याच्यामुळं आदिवासींचा कायदा कोणी मोडण्याचा प्रयत्न करू नये. ज्यांनी आदिवासी समाजाचा कायदा मोडण्याचा प्रयत्न केला त्यांना वेळोवेळी आदिवासी समाजाने त्याची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळं त्याचसोबत आदिवासी समाजाचे 26 आमदार, 4 खासदार सगळ्यात त्याला जबाबदार आहे. कारण कोणत्याही आदिवासी आमदार खासदाराने आदिवासी शिक्षकांचा, कर्मचाऱ्यांचा मुद्दा विधान भवनात, अधिवेशनात, संसदेत मांडला नाही. त्यामुळे सर्वप्रथम आदिवासी आमदार खासदार या गोष्टीला जबाबदार असलेले मी त्याचा जाहीर निषेध करतो. आणि आदिवासी समाजाला कळलं पाहिजे की परिस्थिती कोणामुळे आली, हे आदिवासी आमदार खासदार नेत्यांमुळे ही परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे आदिवासी समाजाने अशा
आदिवासी समाजाचे आमदार खासदारांना त्यांची जागा देखील द्यायला पाहिजे. त्यामुळे मी सगळ्या आदिवासी बांधवांना विनंती करतो की आज तुमचं जसा द्रोणाचार्याने कपटाने अंगठा घेतला भगवान एकलव्याचा, तसाच अंगठा आज शिक्षणाचं खाजगीकरणाच्या माध्यमातून आणि शासकीय नोकऱ्यांचं खाजगीकरणातून तो आरक्षणाचा अंगठा घेण्याचं षड्यंत्र हे आजचा जो द्रोणाचार्य आहे महायुती सरकार, फडणवीस, मोदी, अजितदादा, अमित शहा, एकनाथ शिंदे हे महायुती सरकार आजचा द्रोणाचार्य कपटाने आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाचा आणि शासकीय नोकऱ्यांचा खाजगीकरणाच्या अंगठा घेण्याचा प्रयत्न करतोय. तो अंगठा आम्हाला वाचवायचा आहे. गणेश भाऊचं म्हणणं ऐकून घ्यावं आपण या मोर्चाबद्दल. तब्बल 40 दिवस हे रोजंदारी वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी आदिवासी विकास विभागासमोर बसलेले आहेत, परंतु यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही. आज ही मोर्चा काढण्याची वेळ आलेली आहे. ही वेळ कोणामुळे आलेली आहे तर फक्त ह्या 25 आमदार आणि 4 खासदारांमुळे आलेले आहे. यांनी जर विधानसभेत आणि लोकसभेत जर हा प्रश्न मांडला असता, या आदिवासींच्या या रोजंदारी कर्मचाऱ्यांचा मुद्दा मांडला असता, तर त्यांना खऱ्या अर्थाने विधानसभेत प्रश्न मांडून त्यांना न्याय मिळाला असता. परंतु हे 25 आमदार आणि 4 खासदार कुठेही बोलताना दिसत नाही. फक्त त्यांनी आदिवासी समाजाचं जे ST आरक्षण आहे, या आरक्षणावर निवडून येण्यापुरतं ते गाजर देत असतात आदिवासी समाजाला, आणि निवडून आले का तुम्ही कोण आणि आम्ही कोण असं सांगत असतात. त्याच्यामुळं आज ही परिस्थिती आपल्या आदिवासी समाजावर आलेली आहे. आता कुठंतरी आदिवासी समाजाने जागा झालं पाहिजे आणि या उलगुलान मोर्चाच्या अनुषंगाने या आदिवासी आमदार आणि 4 खासदारांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. आणि या ज्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. आम्ही यांच्यासोबत सदैव पाठी आहोत आणि शेवटपर्यंत राहू. धन्यवाद. तर मित्रांनो, इथे आपली इन्स्टा यूट्यूब फॅमिली भेटली. त्यांना फोटो काढायचे होते, कारण त्यांच्या एक खुशीसाठी आपण तिथे पटापट फोटो काढले आणि थेट निघालो आपल्या आदिवासी भवनाकडे. कारण काय आजच्या मोर्चाचा निर्णय होता तो तिथेच लागणार होता आणि काय झालं पुढे बघा तुम्ही. मित्रांनो, आमचे आदिवासी बांधव जे लांबून या मोर्चासाठी आले होते ते सगळे जाऊन पोचलो आम्ही आदिवासी भवनासमोर. या देशाचे आपण मूळ म्हणालो विसरून चालणार नाही आणि म्हणून या ठिकाणी सकल आदिवासी समाजाच्या 38 ते 40 संघटनांनी त्या आधी सोबत होत्या, आजही सोबत आहेत, उद्याही सोबत राहतील. आधीपासून विचार करून ठेवला होता तर माझ्या बाळांना, माझ्या मुलांना, माझ्या बांधवांना जर न्याय मिळाला नाही तर त्यांनी सांगितलं नव्हतं जन आक्रोश किती निर्माण होईल, पण आता सगळ्यांना दिसतं. म्हणून या ठिकाणी उपस्थित माझ्या तमाम आदिवासी बांधवांना, सकल आदिवासी समाजाला मी एक आदिवासी मुलगा म्हणून मनापासून हृदयापासून जोहार करतो. कारण यानंतर मला नाही वाटत परदेश शासन आपल्यावर असा अन्याय करेल, आणि अन्याय जर केला तर तो फोडून काढण्याची ताकद आपल्यात आहे. हे आज पुन्हा आपण दाखवून देतो. ते फार मोठं काय बोलणार नाही. या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे हाल आहेत. हे इतके दिवस यांनी त्यांच्या स्वार्थासाठी हे हाल लावलेले. म्हणून या ठिकाणी मित्रांनो, आपण आजचा हा मोर्चा आपल्याला या ठिकाणी यांनी न्याय देतील हे मला इतर या ठिकाणी म्हणजे वाटत नाही. आणि म्हणून पुढची तयारी निश्चितपणे आपण याची पुढची तयारी याही पेक्षा 10 पटीने हे मुंबईचं विधान भवन आपल्याला गाठायचंय. त्या समितीचे अध्यक्ष, त्या समितीच्या सर्व आमदार आणि असलेले आपले सर्व 25च्या 25 आमदार या प्रत्येकाला आपण गळ्याला धरून हे विधान भवनात आपण घेऊन यायचंय. गळ्याला धरून लक्षात ठेवा, त्यांना सांगायचंय आमच्यामुळे तुम्हाला हे सगळं आरक्षण मिळालेलं आहे, हे संविधानामुळे आरक्षण मिळालेलं आहे, आमच्यामुळे तुम्हाला हे प्रतिनिधित्व करायचं ही संधी मिळालेली आहे. मध्ये पाठवा. आम्ही बरोबर मरायचो 40 दिवस कोण होता इथं? भाषण बंद. प्रत्येकाने माईक घ्यायचा. आता त्याच्यासाठी आलेत का? इतके दिवस काय मेले होते का? भाषण बंद. इतके दिवस कुठे झोपले होते सगळे? बरोबर आहे. भाषण बंद. भाषण बंद. असं नाही चालणार. बरोबर आहे. भाषण बंद. भाषण बंद. कशासाठी?
मोदी सरकार बाहेर खाओ, एक वडा दोन पाव, मोदी सरकार बाहेर खाओ. तर सॉरी मित्रांनो, हा तुम्ही जो मोर्चा बघितला म्हणजे आमचा जो निघालेला उलगुलान जन आक्रोश मोर्चा, तर तो आम्हाला म्हणजे सांगायचं राहून गेले थोडक्यात. म्हणजे जे लोक लांबून होते, ज्यांना यायला नव्हतं जमलं या मोर्चामध्ये, त्यांच्यासाठी आम्हाला एक थोडासा संदेश द्यायचा आहे. तर दादा काय बोलू शकता तुम्ही? नमस्कार, मी सुनील उघडे, बिरसा ब्रिगेड कार्यकारी अधिकारी आहे. तर जो काल उलगुलान जन आक्रोश मोर्चा झाला त्याच्यामध्ये बरेचसे आदिवासी समाजाचे लोक आले नाही. तर त्याच्यासाठी सांगू शकतो की जे आदिवासी समाजाचे भरपूर काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना बरेचसे सरकार काही उत्तर देत नाही, काही दखल घेतली जात नाही. तर बहुसंख्येने आदिवासी समाज जमा व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा होती, पण काही लोकांची अडचण होत्या, काही लोकांचे प्रॉब्लेम होते, ते जमले नाही. तर त्यांना एक सांगू इच्छितो की जोपर्यंत आपण एकत्र होत नाही, एकत्र येऊन लढत नाही किंवा ह्या मोर्चामध्ये सामील होत नाही आणि बहुसंख्येने आपण तिथे दिसत नाही, तोपर्यंत सरकार याची दखल घेऊ शकत नाही. तर सांगायचं महत्त्व हेच आहे की जोपर्यंत ह्या प्रश्नांना उत्तर भेटत नाही, जो प्रश्न ह्या काही दाद भेटत नाही सरकारकडून, तोपर्यंत आपण लढत राहायचं आहे. आणि जोपर्यंत हे जे प्रश्न आहेत जे अजूनही रखडलेले आहेत, जसे की बोगस आदिवासी भरती आणि आदिवासी समाजाचे जे काही नोकऱ्या आहेत, हे काही जे प्रश्न चालत आदिवासी समाजामध्ये, त्याच्यामध्ये खूप काही अडचणी निर्माण होत आहेत. जर आज आदिवासी समाजाच्या नवतरुण पिढी जर आज जागी झाली नाही, तर येणारा जो काळ असेल तो खूप बिकट असेल आणि ह्या संघर्षामध्ये अजून तडजोड करावी लागेल. तर मी प्रत्येक आपल्या नवतरुणांना एकच सांगू इच्छितो की तुम्ही जोपर्यंत तुम्हाला दाद भेटत नाही, न्याय भेटत नाही, तोपर्यंत उतरा, लढत राहा, संघर्ष करा. कारण जोपर्यंत संघटित होत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. बरेचसे पोरांचे किंवा हॉस्टेलचे प्रश्न आहेत ते जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आपल्याला लढत राहायचं आहे. बाकीचं प्रकाश शेत आपल्याला सांगतील. जय आदिवासी सर्वांना मानाचा जय आदिवासी. आम्ही काल मोर्चामध्ये विविध प्रश्नाला आम्ही पण पाठिंबा दिला. त्यामध्ये प्रमुख म्हणजे गेले 48 दिवस आमच्या आदिवासी बांधव भगिनी तिथे उपोषणाला बसलेल्या. सरकारचं बिलकुल तिथं लक्षच नाही आहे त्यांच्यावर. एवढे दिवस उपोषणाला बसून सुद्धा सरकार त्यांना काय अजून परत न्याय मिळवून देत नाही. हे लय म्हणजे दुःखाची गोष्ट आहे आमच्यासाठी. तर मी पूर्ण समाजाला एकच सांगेन का आपण उठा, जागे व्हा आणि संघर्ष करा. जय आदिवासी. जय आदिवासी. राहुल. नमस्कार, मी राहुल शीर, बिरसा ब्रिगेड कार्यकर्ता, अंबरनाथ तालुका. काल नाशिक इथे चालू असलेला जो आदिवासींचा जो उलगुलान मोर्चा होता, त्या उलगुलान मोर्चामध्ये विविध संघटना महाराष्ट्र राज्यातील इतर ठिकाणाहून लोक त्या ठिकाणी जमले होते आणि त्यामध्ये विविध प्रश्न होते आदिवासी मुलांचे. ज्या काही पेसा भरतीमधून ज्या भरत्या होत्या त्या आदिवासींच्या आजपर्यंत सरकारने रखडून ठेवल्या होत्या, त्या मागण्या संदर्भात लोक तिथे रस्त्यावर उतरले होते आणि त्या संदर्भात आम्ही सर्व अंबरनाथहून नाशिक येथे त्या मोर्चामध्ये सहभागी झालो होतो. आणि अशा प्रश्नांना आम्ही त्या ठिकाणी तोडगा काढण्यासाठी गेला असता त्यामध्ये आदिवासी विकास विभागाच्या ज्या मॅडम होत्या, आयुक्त मॅडम, त्यांनी संध्याकाळ पण निवेदन घेतलं नव्हतं. शेवटी आम्ही त्यांना बोलवलं आणि ते पण गेटच्या आतमधूनच आमचं निवेदन स्वीकारण्यात आलं. प्रत्यक्षात आमच्या आदिवासी लोकांमध्ये येऊन निवेदन स्वीकारायचं होतं, परंतु तसं काही त्यांच्या माध्यमातून दिसलं नाही आणि बाहेरूनच ते निवेदन घेण्यात आलं. पुढे त्यांनी 2 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे आणि अजूनही आमचा संघर्ष थांबला नाही. हा संघर्ष असा चालू राहील. येणारा आदिवासी हा याहून 10 पट्टीने उतरेल अशी ग्वाही आदिवासी देतोय. जय आदिवासी. सिम्मी काय बोलू शकते? मित्रांनो, काल आम्ही इकडे म्हणजे सब कुछ म्हणजे देखा हमने वहाँ पर, तो सब लोग बहुत मतलब संघर्ष कर रहे थे न्याय के लिए, बट अभी तक उन्हें न्याय मिला नहीं है. आणि काय 2 दिवस सांगितलंय ना? 2 दिवस अल्टिमेट देण्यात आलेला आहे. तर याच्यामध्ये आमचं संघर्ष काय अजून थांबलेला नाही. संघर्ष चालूच राहील. जोपर्यंत आमच्या समाजाला पूर्ण न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही एकजूट होऊन या सरकारशी लढा देतच राहू. तर मित्रांनो, मला एकच सांगायचंय, चल बाहेर लांबून लोक होते ना, त्यांना यायला जमलं नव्हतं, ठीक आहे, पण जर आता आपण आपल्या न्यायासाठी लढलो नाही ना तर आपला म्हणजे अस्तित्वच मिटवून टाकतील. आणि अस्तित्व मिटवला तर आपल्याला काय महत्वच राहणार नाही. म्हणून आपल्या म्हणजे हक्कासाठी लढा, जेणेकरून सगळ्यांना समजलं पाहिजे की आपली ताकद काय आहे. कारण आपण असं फुकटच नाही करत, आपण आपल्या मेहनतीच मागतो. ज्याच्यामुळे मी बोललो
नेक्स्ट टाइम भले जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. हा संघर्ष असाच करत राहू आणि प्रत्येक आमच्या आदिवासी बांधवांसाठी उभे राहू. आणि पुढे असंच प्रत्येकाने येऊन संघर्ष करायला आम्हाला पाठिंबा द्या. आदिवासी माणसा उठ जागा हो, संघर्ष करा. उठ आदिवासी जागा हो, संघर्षाचा धागा हो. जय आदिवासी. आणि हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो.